बातमी आहे अमेरिकेतून। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2020च्या निवडणुकीत फेरफार झाल्याचा पुनरुच्चार केलाय। चीनने अमेरिकेतील 18 राज्यांमधील 22 कोटी मतदारांचा डेटा हॅक केल्याचा आणि गुप्तचर माहिती लपवल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केलाय। मात्र या दाव्यांना कोणताही ठोस पुरावा नसून न्यायालयीन तपासातही मोठ्या गैरप्रकाराचे आरोप फेटाळले गेलेत। डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर नेमके काय आरोप केलेत पाहूयात। अमेरिकेच्या 2020च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत फेरफार झाल्यामुळे माझा पराभव झाला। चीनने 22 कोटी अमेरिकन मतदारांचा डेटा चोरला। चोरलेल्या डेटामध्ये नावे, पत्ते, दूरध्वनी क्रमांक, राजकीय माहितीचा समावेश होता। ट्रम्प यांनी चीनवर हे आरोप केलेत। गुप्तचर यंत्रणांनी निवडणूक हस्तक्षेपाची माहिती लपून ठेवली। रशिया, चीन, इराण, उत्तर कोरियाकडून अमेरिकेच्या मतदान यंत्रांवर सायबर हल्ल्यांचा धोका आहे। निवडणूक सुरक्षेची कागदपत्रे सार्वजनिक केली जातील। गुप्तहेर यंत्रणांनी सखोल तपास करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।